राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमावर आमदार सतेज पाटील यांनी नापसंती व्यक्त केली। उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 9 दिवस मिळत आहेत। जिल्हा परिषदेचे मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठे असल्यानं उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचणार कसे असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला। तसेच निवडणूक आयोग राज्य सरकारच्या भोंग कारभारामुळे नागरिकांसह उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीका देखील आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। निवडणूक घोषित झालेली आहे, अतिशय शॉर्ट पिरियड आहे तो दिलेला आहे। कसं बघता याच्याकडे, कारण उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचायला देखील वेळ मिळणार नाही अशी परिस्थिती आहे। राज्य शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे मुळात या कोर्ट केसेस आणि यामध्ये प्रचंड मनस्ताप सामान्य माणसाला आणि उमेदवाराला झाला। आता जिल्हा परिषदच्या 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका घ्याव्यात या पद्धतीचा सुतोवाच सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि आता 7 तारखेला होतं। एकूण प्रोग्राम बघितला तर छाननीला एकच दिवस आहे, म्हणजे ज्यांचे फॉर्म भरले ते फॉर्म वाचायला सुद्धा मिळणार नाही। ऑब्जेक्शन कुणाला घ्यायचे असले तरी घेता येणार नाही। मी किमान छाननीला तुम्ही 1 दिवसाची मुदत ठेवायला पाहिजे होती। आता काही ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर फॉर्म भरल्याशिवाय ऑब्जेक्शन कळत नाही। आणि त्याचबरोबर प्रचाराला फक्त 9 दिवस प्रचाराला त्या ठिकाणी मिळतात। जिल्हा परिषदचा एक मतदारसंघ हा अर्ध्या विधानसभा एवढा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या काही ठिकाणी असतो। मतदार संख्या समान असते परंतु भौगोलिकदृष्ट्या मोठा असतो, तिथं लोकांनी पोचणं सुद्धा अवघड होणार आहे। मला वाटतं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेची नियमावली याचा फेरविचार करणं गरजेचं आहे। नगरपालिका नगरपंचायतला वेगळं होतं आहे, महानगरपालिकेला वेगळं होतं। आता इथं 5 दिवस माघारीसाठी घेतलेत, महापालिकेला 2च दिवस होते माघारी घेण्यासाठी। आणि मला वाटतं कुठंतरी सुसूत्रता आणली पाहिजे जेणेकरून उमेदवारांना पोचणं त्या ठिकाणी शक्य होईल असं मला वाटतं। आणि तो आता पुढच्या काळात राज्य शासनाकडे आमची मागणी राहील की या सगळ्या ग्रामपंचायतचा ॲक्ट वेगळा आहे, तर निवडणुकीसाठी एक सुसूत्रता आणावी अशी आमची अपेक्षा असणार। जिल्हा परिषद आहात का? कारण आपल्यावर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीची जबाबदारी असेल। नाही, सीट वाटप आमचा प्रयत्न असेल महाविकास आघाडी म्हणून पुढे जाण्याचं, कारण की मी म्हटलं तसंही जिल्हा परिषद निवडणुका देखील बऱ्याच वर्षानं होत असल्यामुळं इच्छुकांची संख्या कमी जास्त आहे आणि त्यामुळं प्रयत्न आहे आमचा। शिरोळमध्ये राजू शेट्टींच्या बरोबर काँग्रेस, तिथं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल आणि वंचित बरोबर आमची चर्चा साधारणपणे तिथं चालू आहे। शिरोळमधलं मिटेल असं मला खात्री आहे। हातकणंगल्यात तीच परिस्थिती आहे आणि मग तालुकावाईज समीकरणं होतील, तालुक्यात कुठल्या गटाची ताकद आहे त्यांना एक सीट ॲडजस्टमेंट करून आम्ही स्थानिक तालुक्यातल्या नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा आणि डिसिजन घ्या म्हणून सांगितलं। आणि माझा प्रयत्न असेल करायचा, नाही झालं तर ते मैत्रीपूर्ण लढाई करू शकतात आणि पोस्टपोल अलायन्स होऊ शकतं।